नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. नवी मुंबईतील नागरी सुविधांमध्ये होणार बदल, खासदार नरेश म्हस्के. ठाणे आरटीओचा राज्यात प्रथम क्रमांक आणि ठाण्यातील धोकादायक इमारतींचं प्रमाण वाढलं. नियोजनबद्ध शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबईतील लाखो रहिवासी आणि प्रकल्पग्रस्तांना अनेक नागरी समस्यांचा सामना करावा लागतोय. याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर केलेल्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबईच्या नागरी सुविधांमध्ये लवकरच बदल दिसून येतील आणि नागरिकांना दिलासा मिळेल असा विश्वास खासदार म्हस्के यांनी व्यक्त केलाय. नवी मुंबई हे नियोजनबद्ध शहर असलं तरी येथील लाखो रहिवासी आणि प्रकल्पग्रस्तांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. याबाबत खासदार म्हस्के यांनी केलेल्या विनंतीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास, सिडको आणि नवी मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. नवी मुंबई हे एक सुंदर आणि नियोजनबद्ध शहर असलं तरी काही भागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागरी समस्या कायम आहेत. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर हे प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचं आश्वासन म्हस्के यांनी नवी मुंबईकरांना दिलं. या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या अनुषंगानं सह्याद्री अतिथीगृह इथे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. कंडोमिनियम अंतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या 70% भागामध्ये येथील रहिवासी राहतात. सिडकोनं बांधलेल्या कंडोमिनियम अंतर्गत येणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीय आणि गरीब नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नव्हत्या. या भागामध्ये रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी, निचरा, रस्त्यावरील दिवे अशा अनेक सुविधा वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. कारण या भागात जमिनी सिडकोच्या मालकीची असून पालिकेनं नागरी सुविधा देण्याची कामं 2011 पासून बंद केली आहेत. पण पालिकेनं या वस्त्यांमध्ये कोणतीही नागरी कामं केली नाहीत. या बैठकीत पालिकेनं मूलभूत नागरी सुविधा पुरवाव्यात, मलनिस्सरण आणि पाणीपुरवठा यासंबंधीची कामं तातडीनं सुरू करण्याचे आदेश मुख्य सचिव असीम गुप्ता यांनी पालिकेला दिले. रस्त्यावरील पदपथ, रस्ते आणि इतर सुविधांसाठीही शासनाकडून लवकरच मान्यता देण्यात येईल असं यावेळेला सांगण्यात आलं. अनेक प्रश्न प्रलंबित होते. सिडको, नवी मुंबई महानगरपालिका आणि MIDC या नवी मुंबईचे तिन्ही डिपार्टमेंटशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित होते. खासदार झाल्यानंतर त्या प्रश्नांना वाव देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी पाठपुरावा करून कंडोनियम अंतर्गत ज्या वसाहती सिडकोने विकसित केलेल्या आहेत त्या सोसायटींमध्ये अगदी मलनिस्सारण असू द्या, पाणी पुरवठा असू द्या, महानगरपालिका कुठल्याही स्वरूपात जवळजवळ 10 ते 15 वर्ष झाली काम करत नाही. गरीब माथाडी कामगार त्या ठिकाणी राहत असतात, मध्यमवर्गीय लोक राहतात. त्यामुळे तिथला दिवाबत्ती असेल, मलनिस्सारण असेल, पाणी पुरवठा काम कोण करणार? अनेक प्रश्न प्रलंबित होते. काल एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या निर्देशानुसार नगरविकास खात्याचे सचिव असीम गुप्ता, नवी मुंबई महानगरपालिकेचे कैलास शिंदे, सिडकोचे गणेश देशमुख असतील आणि आमचे सर्व शिवसेना पदाधिकारी यांची एकत्र बैठक आम्ही लावली आणि त्यामध्ये तो विषय आम्ही मार्गी लावला. मलनिस्सारण, पाणी पुरवठा ही कामं ताबडतोब महानगरपालिकेने करावी आणि इतर जी काही कामं आहेत शासन त्यास मान्यता देईल आणि त्यानंतर महानगरपालिकेने करावे असा मोठा निर्णय हा झाला. सरकारी कार्यालय म्हटलं की काम लवकर होईल याची फारशी अपेक्षा नसते. मात्र या समजाला छेद देत ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयानं एक आदर्श निर्माण केलाय. महाराष्ट्र शासनानं राबवलेल्या 100 दिवसांचे कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम या अंतर्गत राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये ठाणे कार्यालयानं प्रथम क्रमांक पटकावलाय. 23 मे 2025 रोजी जाहीर झालेल्या विभागीय स्तरावरील कार्यालयांच्या कामगिरीत ठाणे कार्यालयानं उत्कृष्टतेचा मान मिळवलाय. लातूर कार्यालयानं द्वितीय तर पिंपरी चिंचवड कार्यालयानं तृतीय क्रमांक पटकावलाय. ठाणे कार्यालयाच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेतून कार्यालयाचा कायापालट झाला असून यामध्ये प्रामुख्यानं अनेक खिडकींवर संबंधित ऑनलाईन आणि फेसलेस कामकाजासाठी QR कोड लावण्यात आले.
येणाऱ्या नागरिकांना कार्यालयाची माहिती दर्शवणारे सूचना आणि दिशादर्शक फलक, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुसज्ज प्रतीक्षा कक्ष, अपंग नागरिकांसाठी रॅम्प आणि व्हीलचेअर, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्य आणि सैन्य दलातील कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येते. कार्यालयातील जुनं भंगार साहित्य, कालबाह्य कागदपत्र हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. जप्त वाहनांचा लिलावही करण्यात आला. आपले सरकार आणि पीजी पोर्टलवरील तक्रारी वेळेत सोडवल्या जात असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली. या यशाचं श्रेय प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाला आणि कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समर्पित प्रयत्नांना जातो. जानेवारी 2025 मध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर ही आणखीन एक सन्मानाची नोंद ठाणे कार्यालयाच्या नावलौकिकात भर घालणारी ठरली आहे. धोकादायक आणि त्यातही ती इमारत बेकायदा असेल तर त्यात राहणाऱ्या रहिवाशांचं पुनर्वसन करता येणार नाही असा निर्णय ठाणे महापालिकेनं 2019 मध्येच घेतल्यानं कल्याणसारखी दुर्घटना ठाण्यात घडली तर रहिवाशांसमोर बिकट प्रसंग उभा राहणार आहे. कल्याणच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी पुनर्वसनाची मागणी केल्यामुळे हा विषय चर्चेस आलाय. ठाणे महापालिका क्षेत्रात धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न आवाजून उभा आहे. पालिका क्षेत्रात पावसाळ्यापूर्वी धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी पालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली असून त्यानुसार पालिका क्षेत्रात 96 इमारती अतिधोकादायक तर 4,407 इमारती धोकादायक असल्याची माहिती समोर आली. मागील वर्षीपेक्षा यंदा अतिधोकादायक इमारतींची संख्या 10 तर धोकादायक इमारतींची संख्या 110 वाढली. दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडली तर अशा धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचं पालिका शाळांमध्ये काही दिवसांकरता तात्पुरता पुनर्वसन केलं जाईल, परंतु त्यांच्या पुनर्वसनाची सोय त्यांनीच करावी अशा सूचना देखील नागरिकांना देण्यात आल्या. पावसाळ्यात धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती पडून दुर्घटना घडू नये यासाठी ठाणे महापालिका प्रशासनानं कंबर कसली आहे. पालिका क्षेत्रातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी तयार केली आहे. धोकादायक इमारतींचं C1, C2, A, C, 2B आणि C3 अशा 4 टप्प्यात वर्गीकरण केले. C1 म्हणजे राहण्यास अयोग्य आणि तात्काळ निष्कासित करावी लागणारी अतिधोकादायक इमारत. C2A म्हणजे इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करून राहण्यास योग्य. C2B म्हणजे इमारत रिकामी न करता त्याची संरचनात्मक दुरुस्ती करून राहण्यास योग्य आणि C3 म्हणजे इमारतीची किरकोळ दुरुस्ती करणं असं वर्गीकरण करण्यात आलंय. देशभरात कोविडचं थैमान पुन्हा एकदा सुरू झालंय. देशाच्या विविध कानाकोपऱ्यात कोविड रुग्णांची वाढ होताना दिसतीये. याच पार्श्वभूमीवर आता राज्यात आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. ठाणे महापालिका हद्दीमध्ये देखील गेल्या 3 दिवसात कोरोनाचे 10 रुग्ण आढळलेत. ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या 3 दिवसात कोरोनाचे 10 रुग्ण आढळले असून त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणं असून त्यांना घरीच उपचार सुरू आहेत. दरम्यान कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी पालिकेच्या आरोग्य विभागानं तसंच सर्व रुग्णालयांनी सतर्क राहावं असे निर्देश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत. तसंच कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आलाय. कोरोना रुग्ण आढळल्यास सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त राव यांनी विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्ण स्थितीची माहिती घेतली. शुक्रवारपर्यंत पालिका क्षेत्रात कोरोनाचे 10 रुग्ण आढळलेत. त्यांच्यात कोरोनाची सूक्ष्म लक्षणं आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी चेतना नितील यांनी दिली आहे. त्याचबरोबर सर्व आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा उपलब्ध असून टेस्टिंग किटही आहेत असंही त्यांनी सांगितलं. तसंच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांसाठी 19 खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह ठाणे शहराचा पाहणी दौरा करत असताना सिद्धेश्वर तलावाची अवस्था पाहून असं जाणवलं की तलावांचं शहर नाव बदलून कचऱ्याचं आणि डबक्याचं शहर असं नाव ठेवलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षाचे माजी खासदार अजय विचार यांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केली आहे. माजी खासदार अजय विचार यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. या बैठकीत ठाणे शहरातील तलावांची झालेल्या दुरावस्थेसह शहरातील अपूर्ण असलेल्या कामांबाबत विचारे यांनी विचारणा केली. त्यापाठोपाठ विचारे यांनी शुक्रवारी ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह ठाणे शहराचा पाहणी दौरा केला. या पाहणी दौऱ्यात ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे,
उपायुक्त मनीष जोशी, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, भगवान शिंदे, वैभव तपकेरी, चंद्रकांत सावंत इत्यादी उपस्थित होते. या दौऱ्यामध्ये ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह ठाणे शहराचा पाहणी दौरा करत असताना सिद्धेश्वर तलावाची अवस्था पाहून असं जाणवलं की तलावांचं शहरात नाव बदलून कचऱ्याचं आणि डबक्याचं शहर असं नाव ठेवलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया विचारे यांनी माध्यमांवर व्यक्त केली. गेल्या 6 महिन्यांपासून ऐतिहासिक अशा सिद्धेश्वर तलावाच्या झालेल्या दुरावस्थेबाबत वारंवार पत्र देऊन गाळ काढण्याची मागणी करतोय. याची नियोजित आराखडाही मंजूर करून निधी अभावी काम थांबवून त्याकडे गांभीर्यानं दुर्लक्ष करून आवडत्या ठेकेदारांची देयकं काढण्यात अधिकारी व्यस्त आहेत. लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे सिद्धेश्वर तलाव परिसरातील रूपादेवी पाडा येथील नाल्यात कचरा साठलाय. हे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. तलावांच्या नाल्यांची स्वच्छता वेळेत पूर्ण करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा विचारे यांनी दिला आहे. झाकणं आहेत ते तुटलेली आहेत, ज्याच्यामुळे मोठे अपघात होण्याचे, कारण पाणी साचल्यानंतर मॅनहोल्स दिसत नाहीत, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तुम्हाला माहिती असेल, आज आपण सोपान सोसायटीच्या इकडे तुम्ही जर बघितलं असेल, संपूर्ण नाल्याच्या ज्या ग्रिल्स आहेत त्या तुटलेल्या आहेत. सिनियर सिटीजन असेल किंवा कोणी महिला असेल किंवा कोणी त्या ठिकाणी शाळेत जाणारा विद्यार्थी असेल, हा पडू शकतो. ते वारंवार म्हणजे हे आम्हीच त्यांना अधिकाऱ्यांना सांगायचं. मग हे काय एसी कॅबिन मधून फक्त बिलं काढणार का? आज जो नागरिकांना जो त्रास आहे तो त्रास त्यांनी त्या ठिकाणी बघितला पाहिजे, कारण त्यांना सुद्धा टॅक्स मधूनच पैसे त्या अधिकाऱ्यांना पगार मिळतो आणि त्यांनी त्यांची कर्तव्य त्या ठिकाणी बजावलं पाहिजे. परंतु आज त्यांचं कुठेही लक्ष नाही, कारण आज त्या महापालिकेमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये इथे लोकप्रतिनिधी नाहीत आणि जी अवस्था या ठाणे शहराची झालेली आहे, कोणाला काय त्याच्यामध्ये पडलेली नाही. आज तुम्ही बघितले असेल, त्या आता ती भयानक एवढी परिस्थिती होती, मेन रोडवरती त्या ठिकाणी ग्रिल तुटलेले आहेत. मासुंदा तलावाच्या इकडे तुम्ही जर बघितलं असेल, तिथे जे खाली फ्लोरिंगला ज्या ग्लासेस लावलेले आहेत त्या ग्लासेस तुटलेले आहेत. ते किती दिवसापासून सांगतोय, परंतु अजून ते झालेले नाही. अशा पद्धतीने सर्व कामामध्ये कुठेही लक्ष नाही, काय नाही. आणि आज परिस्थिती एवढी गंभीर आहे की यावेळेला पावसाळा मोठ्या प्रमाणात आहे आणि मला वाटतं पावसाला सुरुवात सुद्धा झालेली आहे. त्यामुळे हे कामं लवकरात लवकर करण्यासाठी आयुक्तांना सांगितलं आणि आयुक्तांनी आश्वासन दिलेलं आहे. आज सर्व अधिकारी या ठिकाणी आले होते. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. नवी मुंबईतील नागरी सुविधांमध्ये होणार बदल, खासदार नरेश म्हस्के. ठाणे आरटीओचा राज्यात प्रथम क्रमांक आणि ठाण्यातील धोकादायक इमारतींचं प्रमाण वाढलं. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.